मंडळी, कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की एखादं नातं फक्त नावापुरतं उरलं आहे? ना भेटायची इच्छा, ना बोलायची उत्सुकता, ना त्या व्यक्तीची आठवण. सगळं काही चालू आहे, पण मनातून त्या नात्याशी असलेली ओढ संपलेली आहे. अशा वेळी अनेक लोक स्वतःलाच प्रश्न विचारतात की माझ्यात काहीतरी चूक आहे का? मी स्वार्थी झालो आहे का? की खरंच हे नातं संपत चाललं आहे? तर मंडळी, आज आपण मानसशास्त्राच्या मदतीने समजून घेणार आहोत की ज्या नात्यांमध्ये ओढच उरलेली नाही, त्या नात्याचं नेमकं काय करावं? नातं टिकवायचं, बदलायचं की सोडून द्यायचं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनाच्या शांततेसाठी योग्य निर्णय कसा घ्यायचा? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की जरूर पहा. तर मंडळी, नात्यातील ओढ म्हणजे नेमकं काय? मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक नातं 3 गोष्टींवर उभं असतं. पहिली गोष्ट म्हणजे भावनिक जोड, दुसरी म्हणजे विश्वास आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकमेकांकडे नैसर्गिक आकर्षण आणि ओढ. ओढ म्हणजे फक्त प्रेम नसतं. ओढ म्हणजे त्या व्यक्तीशी बोलावंसं वाटणं, त्याच्या आनंदात आनंदी होणं, त्याच्या दुःखात साथ द्यावीशी वाटणं. जेव्हा ही भावना कमी होऊ लागते तेव्हा नातं हळूहळू यांत्रिक बनू लागतं. म्हणजेच नातं चालू असतं पण जिवंत राहत नाही. अनेकदा लोक नात्यात उपस्थित असतात पण मनाने खूप दूर गेलेले असतात. यालाच मानसशास्त्रात इमोशनल डिस्कनेक्शन असं म्हटलं जातं. नात्यातील ओढ हा शब्द खूप साधा वाटतो, पण मानसशास्त्राच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वाचा आहे. ओढ म्हणजे केवळ प्रेम किंवा आकर्षण नाही, ती एक अशी भावना असते जी आपल्याला त्या व्यक्तीकडे नैसर्गिकपणे खेचत असते. दिवसात एखादी चांगली गोष्ट घडली की सर्वात आधी त्या व्यक्तीला सांगावंसं वाटणं, एखादी अडचण आली की तिचा आधार शोधणं किंवा फक्त तिच्या उपस्थितीने मनाला शांत वाटणं, हीच खरी ओढ असते. मानसशास्त्रज्ञांच्या मते मानवी मेंदू सुरक्षित आणि विश्वासार्ह नात्यांशी भावनिक बंध तयार करतो. हे बंध जितके मजबूत असतात तितकी नात्यातील ओढ जास्त असते. पण जेव्हा सतत दुर्लक्ष, गैरसमज किंवा भावनिक अंतर वाढतं तेव्हा ही ओढ कमी होऊ लागते. नातं बाहेरून सुरू असल्यासारखं दिसतं पण आतून त्यात उत्साह राहत नाही. त्यामुळे नात्यातील ओढ ही नातं जिवंत असण्याची खूण मानली जाते. जेव्हा ती कमी होते तेव्हा त्यामागची कारणं शोधणं अत्यंत आवश्यक ठरतं. तर आता ही ओढ का संपते? तर आता प्रश्न आहे, ओढ अचानक का नाहीशी होते? खरं तर ती अचानक संपत नाही, ती हळूहळू कमी होत जाते. जेव्हा आपल्याला सतत कमी लेखलं जातं, आपल्या भावना दुर्लक्षित केल्या जातात, तेव्हा मन हळूहळू त्या व्यक्तींपासून दूर जाऊ लागतं. कोणत्याही नात्यात प्रेमापेक्षा आदर जास्त महत्त्वाचा असतो, कारण प्रेम वेळेनुसार बदलू शकतं, पण आदर टिकून राहिला तर नातं मजबूत राहतं. सततचा अनादर म्हणजे तुमच्या मतांना किंमत न देणं, सार्वजनिक ठिकाणी कमी लेखणं, तुमच्या भावना दुर्लक्षित करणं किंवा तुम्हाला नेहमी चुकीचं ठरवणं. अशा वागणुकीचा परिणाम थेट आत्मसन्मानावर होतो. मानसशास्त्र सांगतं की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची आणि महत्त्वाची जाणीव हवी असते. जेव्हा एखाद्या नात्यात ही जाणीव नष्ट होते तेव्हा मन त्या व्यक्तीपासून भावनिक अंतर निर्माण करू लागतं. सुरुवातीला आपण सहन करतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो, पण हळूहळू मन थकतं. त्यानंतर त्या व्यक्तीशी बोलण्याची, भेटण्याची किंवा वेळ घालवण्याची इच्छा कमी होते. अनेक वेळा लोकांना वाटतं की ओढ अचानक संपली, पण प्रत्यक्षात सततच्या अनादरामुळे मनाने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी अंतर तयार केलेलं असतं. त्यामुळे जिथे आदर नाही तिथे ओढ जास्त काळ टिकणं कठीण असतं. दुसरं आहे एकतर्फी प्रयत्न. एकच व्यक्ती सतत नातं वाचवत असेल तर थकवा येतो. काही काळानंतर मन म्हणतं, बस आता पुरे. नातं हे 2 व्यक्तींनी एकत्र सांभाळायचं असतं, पण जेव्हा प्रयत्न फक्त एकाच व्यक्तीकडून होतात तेव्हा ते नातं हळूहळू ओझं बनू लागतं. तुम्हीच सतत फोन करता, तुम्हीच भेटीचं नियोजन करता, तुम्हीच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करता आणि समोरची व्यक्ती मात्र निष्क्रिय राहते.
तेव्हा मनात नाराजी निर्माण होते. मानसशास्त्रात याला इमोशनल बर्नआउट असं म्हटलं जातं. म्हणजेच सतत भावनिक ऊर्जा खर्च करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने निर्माण होणारा थकवा. अशा परिस्थितीत व्यक्तीला असं वाटू लागतं की तिची किंमत नाही किंवा तिच्या प्रयत्नांना महत्त्व दिलं जात नाही. सुरुवातीला प्रेमामुळे आणि नातं टिकवण्याच्या इच्छेमुळे हे दुर्लक्षित केलं जातं, पण कालांतराने मन थकून जातं. मग त्या नात्याविषयीची उत्सुकता, प्रेम आणि ओढ हळूहळू कमी होऊ लागते. म्हणूनच निरोगी नात्यासाठी दोन्ही बाजूंनी प्रयत्न होणे आवश्यक आहे. एकतर्फी प्रयत्नांवर उभं राहिलेलं नातं जास्त काळ भावनिकदृष्ट्या टिकू शकत नाही. तिसरं आहे विश्वास तुटणे. एकदा विश्वासाला तडा गेला की भावनिक अंतर वाढायला सुरुवात होते. विश्वास हा कोणत्याही नात्याचा पाया असतो. प्रेम, मैत्री किंवा कौटुंबिक नातं असो, विश्वासाशिवाय कोणतंही नातं सुरक्षित वाटत नाही. विश्वास तुटण्याची अनेक कारणं असू शकतात. खोटं बोलणं, फसवणूक, दिलेला शब्द न पाळणं किंवा भावनिक विश्वासघात. मानसशास्त्र सांगतं की जेव्हा विश्वास तुटतो तेव्हा मेंदू त्या व्यक्तीकडे संभाव्य धोक्याच्या दृष्टीने पाहू लागतो. त्यामुळे पूर्वीसारखी सहजता आणि सुरक्षितता राहत नाही. प्रत्येक गोष्टीवर शंका येऊ शकते. व्यक्ती समोर असली तरी मन तिच्यापासून दूर जातं. विश्वास परत मिळवणं शक्य असतं, पण त्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि वेळ आवश्यक असतो. अनेकदा लोक म्हणतात, मी त्याला माफ केलं आहे, पण पूर्वीसारखं वाटत नाही. याचं कारण म्हणजे जखम भरली असली तरी तिचा ठसा मनात राहिलेला असतो. त्यामुळे विश्वास तुटल्यानंतर ओढ कमी होणं ही एक नैसर्गिक मानसिक प्रक्रिया आहे. चौथं म्हणजे संवादाचा अभाव. लोक भांडणामुळे नाही तर संवाद नसल्यामुळे दूर जातात. बहुतेक लोकांना वाटतं की नाती मोठ्या भांडणामुळे तुटतात, पण मानसशास्त्र सांगतं की अनेक नाती शांततेमुळे तुटतात. जेव्हा दोन व्यक्तींमध्ये संवाद कमी होतो तेव्हा गैरसमज वाढतात. मनातील भावना व्यक्त होत नाहीत, अपेक्षा स्पष्ट केल्या जात नाहीत. हळूहळू दोघंही एकमेकांच्या आयुष्याबद्दल अनोळखी होऊ लागतात. संवाद हा फक्त बोलणं नसतो, तो एकमेकांना समजून घेण्याचा मार्ग असतो. जेव्हा संवाद बंद होतो तेव्हा भावनिक जवळीकही कमी होते. अनेक जोडपी एकाच घरात राहतात, रोज भेटतात, पण तरीही भावनिकदृष्ट्या खूप दूर असतात, कारण त्यांच्यात खरा संवाद नसतो. मानसशास्त्रानुसार नियमित आणि प्रामाणिक संवाद नात्यातील भावनिक बंध मजबूत ठेवतो. जेव्हा तो हरवतो तेव्हा ओढ कमी होऊ लागते. त्यामुळे नातं वाचवण्यासाठी संवाद हा पहिला आणि सर्वात प्रभावी उपाय मानला जातो. पाचवं म्हणजे भावनिक दुर्लक्ष. जेव्हा आपल्याला कोणी समजून घेत नाही असं वाटतं तेव्हा मन ओढ कमी करू लागतं. भावनिक दुर्लक्ष म्हणजे एखाद्याच्या भावना, गरजा आणि मानसिक स्थितीकडे सतत दुर्लक्ष करणं. अनेकदा व्यक्ती शारीरिकदृष्ट्या उपस्थित असते पण भावनिकदृष्ट्या अनुपस्थित असते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या समस्या सांगत असताना समोरची व्यक्ती लक्ष देत नाही, तुमच्या आनंदात सहभागी होत नाही किंवा तुमच्या दुःखाला महत्त्व देत नाही. अशा परिस्थितीत व्यक्तीला एकटेपणाची भावना येऊ लागते. मानसशास्त्रज्ञांच्या मते भावनिक दुर्लक्ष ही नात्यातील सर्वात वेदनादायक गोष्टींपैकी एक आहे, कारण यात उघडपणे भांडण नसतं, पण सतत आतून तुटण्याची प्रक्रिया सुरू असते. काही काळानंतर व्यक्ती स्वतःच्या भावना व्यक्त करणं कमी करते आणि भावनिकदृष्ट्या मागे हटते. यामुळे नात्यातील ओढ आणि जवळीक दोन्ही कमी होतात. म्हणूनच कोणत्याही नात्यात समजून घेणं, ऐकून घेणं आणि भावनिक आधार देणं हे अत्यंत आवश्यक आहे. नंतर आहे ओढ नसणे म्हणजे प्रेम संपले आहे का? तर मंडळी, अनेकांना वाटतं की ओढ कमी झाली म्हणजे प्रेम संपलं, पण हे नेहमी खरं नसतं. कधीकधी प्रेम असतं, पण त्यावर राग, निराशा आणि दुखापतीचे थर चढलेले असतात. मानसशास्त्र सांगतं की भावनिक थकवा हा प्रेमापेक्षा जास्त शक्तिशाली असू शकतो. म्हणून अनेक लोक म्हणतात, मी त्याच्यावर प्रेम करतो पण आता त्यांच्याशी बोलायची इच्छा नाही. याचा अर्थ प्रेम संपलं असं नाही, तर मन खूप जखमी झालं आहे, त्याला विश्रांतीची गरज आहे. अनेकांना वाटतं की नात्यातील ओढ कमी झाली म्हणजे प्रेम संपलं, पण मानसशास्त्र
याबाबत वेगळं मत मांडतं. अनेक वेळा प्रेम संपलेलं नसतं, तर व्यक्ती भावनिकदृष्ट्या थकलेली असते. सततचे वाद, अपेक्षाभंग, अनादर किंवा दुर्लक्ष यामुळे मन थकून जातं. अशा वेळी व्यक्तीला त्या नात्यापासून थोडं अंतर हवं असतं. त्यामुळे ओढ कमी झाल्यास लगेच नातं संपलं असा निष्कर्ष काढू नये. त्याऐवजी स्वतःच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. कदाचित प्रेम अजूनही असेल, पण त्यावर निराशा आणि वेदनांचे थर जमा झालेले असतील. योग्य संवाद, समजूतदारपणा आणि वेळ दिल्यास काही नाती पुन्हा जिवंत होऊ शकतात. त्यामुळे ओढ कमी होणे हे अनेकदा समस्येचं लक्षण असतं, नात्याचा शेवट नाही. नंतर आहे स्वतःला विचारायचे 5 महत्त्वाचे प्रश्न. पहिला आहे, कोणताही निर्णय घेण्याआधी स्वतःला हे 5 प्रश्न जरूर विचारा. मी त्या व्यक्तीपासून दूर जात आहे की फक्त दुखावलो गेलो आहे? दुसरा प्रश्न आहे, जर त्या व्यक्तीमध्ये बदल झाला तर मला हे नातं पुन्हा हवं वाटेल का? तिसरा प्रश्न आहे, मी हे नातं प्रेमामुळे टिकवत आहे की भीतीमुळे? चौथा आहे, मी खरंच आनंदी आहे का? आणि प्रश्न 5वा आहे, हे नातं माझ्या मानसिक आरोग्यासाठी चांगलं आहे का? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं तुम्हाला योग्य दिशा देणार आहेत. तर जर तुम्हाला वाटत असेल की अजूनही नात्यात आशा आहे, तर काही गोष्टी करता येतात. पहिला आहे, खुला संवाद करा. मनातलं स्पष्ट बोला, दोषारोप करू नका आणि भावना व्यक्त करा. नंतर अपेक्षा स्पष्ट करा. अनेक नाती गैरसमजांमुळे तुटतात. स्पष्ट अपेक्षा नातं मजबूत करतात. नंतर गुणवत्तापूर्ण वेळ द्या. फक्त एकत्र राहणं पुरेसं नसतं, मनाने जोडणं गरजेचं असतं. सतत जुन्या चुका आठवत राहिलात तर नवीन सुरुवात होऊ शकत नाही. याचा अर्थ भूतकाळ सोडण्याचा प्रयत्न करावा. नंतर व्यावसायिक मदत घ्या. कधीकधी समुपदेशाची मदत नात्याला नवीन दिशा देऊ शकते. आता पुढचा पाहूया, नातं सोडण्याची वेळ कधी येते. मंडळी, प्रत्येक नातं वाचवणं आवश्यक नसतं. काही नाते आपल्याला सतत दुखावतात, आपला आत्मसन्मान कमी करतात, आपली मानसिक शांतता हिरावून घेतात. जर सतत प्रयत्न करूनही काही बदल होत नसेल, जर फक्त तुम्हीच नातं उचलून धरत असाल, जर त्या नात्यामुळे तुम्ही स्वतःला हरवत असाल, तर कदाचित सोडून देणं हाच योग्य निर्णय असू शकतो. सोडून देणं म्हणजे हार मानणं नाही. सोडून देणं म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. तर मंडळी, अजिबात ओढ नसलेलं नातं हे नेहमीच संपलेलं नातं असतं असं नाही, पण ते एक इशारा नक्की असतो. तो इशारा असतो की काहीतरी बदलण्याची गरज आहे. कधी संवाद बदलावा लागतो, कधी अपेक्षा बदलाव्या लागतात, कधी स्वतःला बदलावं लागतं आणि काही वेळा त्या नात्यापासून दूर जाण्याचं धैर्य दाखवावं लागतं. तर मंडळी, लक्षात ठेवा, नातं टिकवणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे स्वतःची मानसिक शांती जपणं. कारण जे नातं तुमच्यातला आनंद संपवतं, ते नातं कितीही जुनं असलं तरी त्याचा विचार पुन्हा करण्याची वेळ आलेली असते. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा आणि अशाच मानसशास्त्रावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट जरूर करा. धन्यवाद.